आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास या ठिकाणी आपण 65 लाख हेक्टर करता 6175 कोटी रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे। ते पैसे आपण देणार आहोत आणि याच्या नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी खरंच दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। ज्या क्षणाची तुम्ही सगळे आतुरतेने वाट बघत होता तो क्षण आता जवळ आला, कारण राज्य सरकारकडून असा निर्णय घेण्यात आला आहे की आता शेतकऱ्यांच्या खात्यात 1-2 नाही तर तब्बल 4 वेगवेगळ्या योजनांचे पैसे जमा होतील। आता तुम्हाला आठवत असेल, काही दिवसांपूर्वीच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता थेट तुमच्या खात्यात जमा झाला। त्यानंतर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार? तर आता त्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर मिळालं आहे। राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजे 2000 रुपये तुमच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। या हप्त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर ही रक्कम थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। म्हणजे सरकारकडून डीबीटीचं बटन दाबल्यानंतर अवघ्या 5 ते 10 मिनिटात पैसे खात्यावर दिसू लागतील। आणि इथे गोष्ट फक्त नमो शेतकरी योजनेपुरती मर्यादित नाही, याच वेळेला नुकसान भरपाई, रब्बी अनुदान आणि पीक विमा अशा इतर महत्त्वाच्या योजनांचे पैसे सुद्धा एकत्र खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी प्रश्न असा नाही की पैसे येणार की नाही, तर प्रश्न असा आहे की कोणत्या योजनेचे पैसे कधी येणार आणि रक्कम किती जमा होणार। म्हणूनच आता आपण सविस्तर पाहणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कोणत्या वेळेत जमा होईल, नुकसान भरपाई कधीपर्यंत मिळेल, रब्बी अनुदानाची स्थिती काय आहे आणि पीक विम्याचे पैसे खात्यात कधी दिसतील। ही सगळी महत्त्वाची माहिती जाणून घेणं प्रत्येक शेतकऱ्यासाठी फार गरजेचं आहे। जर तुमच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असेल पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अजून आलेला नसेल, तर तो नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत येणार आहे हे आज तुम्हाला स्पष्टपणे समजणार आहे। त्याचबरोबर अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यावर अजूनही नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली नाही, अशा सर्वांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे, कारण ही रक्कम नेमकी कोणत्या तारखेपर्यंत खात्यावर येईल याची सविस्तर अपडेट आपण आता पुढे पाहणार आहोत। आता सरकारने रब्बी पेरणीसाठी अनुदान जाहीर केलं आहे। जर तुमच्या खात्यावर हे अनुदान अजून जमा झालेलं नसेल तर ते कधी आणि किती वाजेपर्यंत येईल याचीही संपूर्ण माहिती आज आपल्याला मिळणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर पीक विम्याची रक्कम अजून बाकी असेल तर तो पीक विमा नेमका कधीपर्यंत खात्यात जमा होणार हे सुद्धा आपण सविस्तर समजून घेणार आहोत। थोडक्यात सांगायचं झालं तर आजचा हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवासाठी खूपच महत्त्वाचा आहे। आता जरा नीट लक्ष द्या। गेले 8 ते 10 दिवस राज्यभरात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या योजनांचे पैसे जमा होत आहेत, पण तरी सुद्धा जर तुमच्या खात्यावर एकही रुपया जमा झाला नसेल किंवा जमा झालेली रक्कम अपेक्षेपेक्षा कमी वाटत असेल तर पुढची माहिती तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे। तुम्ही जरा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर छोट्या मोठ्या पण अतिशय महत्त्वाच्या अशा सर्व अपडेट्स आपण एक एक करून कव्हर करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडू नका आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता नेमकी अपडेट काय आहे याची चर्चा करू। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सरकारकडून आता एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली। येत्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यावर लक्षणीय आणि मोठी आर्थिक मदत जमा होणार आहे। आपल्या सगळ्यांना माहित आहे की खरीप हंगामात मोठं नुकसान झालं, त्यामुळे आता रब्बी हंगामाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या हंगामात चांगलं उत्पादन मिळावं अशी प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा आहे, पण रब्बी हंगामात पेरणी करताना बियाणे, खते आणि इतर खर्चासाठी भरपूर पैशांची गरज असते आणि अशा परिस्थितीत सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार ठरेल। खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हातात थोडा तरी पैसा उपलब्ध होणार आहे। म्हणूनच नमो शेतकरी योजनेचा हप्ता, नुकसान भरपाई, रब्बी अनुदान आणि पीक विमा या सगळ्यांची A to Z अपडेट आज आपण पाहणार आहोत। आता शेतकऱ्यांना हप्त्यासाठी फार काळ थांबावं लागणार नाही। आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आणि आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते 8व्या हप्त्यावर। हा 8वा हप्ता नेमका कधी येणार याची उत्सुकता सर्वत्र दिसून येते। अलीकडेच केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला। इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हा 21वा हप्ता राज्यातील साधारणपणे 91 लाख शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे आणि याच शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता भेटणार आहे।
म्हणजेच राज्यातील जवळपास 91 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे पैसे थेट जमा होतील. सुरुवातीला अशी चर्चा होती की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हे दोन्ही पैसे एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. पण प्रत्यक्षात काय झालं? 19 नोव्हेंबर रोजी फक्त पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला, मात्र नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला नाही. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांकडून एकच मागणी होऊ लागली, नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरात लवकर जमा करा. आता या मागणीवर सरकारने काय निर्णय घेतला याची महत्त्वाची अपडेट पुढे पाहूया. आता एक दिलासादायक बातमी आहे, शेतकऱ्यांची ही मागणी सरकारने ऐकून घेतली आहे. त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता नीट लक्ष द्या, सरकारने डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची प्रक्रिया सुरू केली. एकदा डीबीटी सुरू झाली की साधारणपणे 5 ते 10 मिनिटांच्या आत पैसे थेट खात्यावर जमा होऊ लागतात. राज्याचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्या उपस्थितीत लवकरच हप्ता वितरित केला जाईल. याचा थेट फायदा राज्यातील साधारणपणे 91 लाख शेतकरी बांधवांना मिळेल. पण इथेच एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा समजून घ्यायला हवा. जरी डीबीटी प्रक्रिया सुरू होत असली तरीही सगळ्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा होईलच असं नाही. उलट अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत हा हप्ता अडकण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर काही शेतकऱ्यांचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता कायमचाच बंद होण्याची शक्यता आहे. आता प्रश्न येतो, कोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता बंद होऊ शकतो? आता हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सरकारने नमो शेतकरी योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची कामं पूर्ण करणं बंधनकारक केलं. जे शेतकरी ही कामं वेळेत पूर्ण करतील त्यांचं नाव यादीत कायम राहील आणि जे महत्त्वाची कामं पूर्ण करणार नाही ते योजनेसाठी अपात्र ठरू शकतात. पुढच्या अपडेटमध्ये आपण ही कामं नेमकी कोणती आहेत ते स्पष्टपणे पाहणार आहोत. आता बघा, सरकारने 91 लाख शेतकऱ्यांची अंतिम यादी तयार केली. याच यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे. मात्र यावेळी सरकारने काही नवीन नियम लागू केले. या नियमांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर हा हप्ता येणार नाही हे वास्तव आहे. नमो शेतकरीचा हप्ता मिळवण्यासाठी सरकारने कोणती कामं अनिवार्य केली आहेत हे आपण थोडक्यात समजून घेऊया आणि त्याचबरोबर तुमच्या खात्यावर हप्ता नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत येऊ शकतो हेही तुम्हाला पुढे समजणार आहे. त्यामुळे फक्त लक्ष देऊ नये का? काही शेतकऱ्यांचा नमो शेतकरी योजनेचा लाभ कायमस्वरूपी बंद केला जाऊ शकतो. आता तुमच्या मनात विचार येत असेल की असं का होतंय? आता याचं मुख्य कारण असं आहे की सरकार सध्या योजनेची आणि लाभार्थी शेतकऱ्यांची कडक तपासणी करत आहे. या तपासणी दरम्यान अनेक शेतकरी अपात्र ठरत आहेत. आता आपण पुढे पाहणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता बंद होणार आणि नमोचा लाभ कायम ठेवण्यासाठी सरकारने कोणती कामं बंधनकारक केली आहेत. सरकारने 2 अत्यंत महत्त्वाची कामं सांगितलेली आहेत. त्यापैकी पहिलं काम आता पाहूया. आता पहिलं काम आहे ई-केवायसी पूर्ण करणे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर ई-केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता वेळेवर येण्याची शक्यता कमी आहे. यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ई-केवायसी अपूर्ण असणं. अजूनही अनेक शेतकरी मित्रांनी ई-केवायसी केलेली नाही. सरकारने कडक शब्दात सांगितलं आहे की फक्त ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण असेल त्यांच्याच खात्यावर नमोचा 8वा हप्ता जमा होईल. शेतकरी बांधवांनो, आपण एक महत्त्वाची अपडेट पाहत असल्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा वाटू शकतो, पण ही सगळी माहिती तुमच्या पैशांशी संबंधित आहे. त्यामुळे कृपया लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. आता इथे अजिबात गोंधळ ठेवू नका. सरकारने सर्व शेतकरी बांधवांसाठी ई-केवायसी करणं बंधनकारक केलेलं आहे. ही फक्त सूचना नाही तर सरकारने थेट अट घातली. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण असेल त्यांच्याच खात्यावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर ई-केवायसी करणं अनिवार्य आहे. जर तुमची ई-केवायसी आधीच पूर्ण असेल तर तुम्ही निश्चिंत राहा. पण ज्यांनी अजून ई-केवायसी केली नसेल त्यांनी तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, कारण ई-केवायसी नसेल तर हप्ता मिळणार नाही हे आता निश्चित झालेलं आहे. आता दुसरं महत्त्वाचं काम आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं. आजही बऱ्याच शेतकऱ्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नाही आणि याच कारणामुळे अनेकांच्या खात्यावर 1 रुपया सुद्धा जमा होत नाही. कारण सरकारकडून जे पैसे दिले जातात ते डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून दिले जातात आणि डीबीटीसाठी आधार लिंक असणं अत्यावश्यक आहे. म्हणून आता तुम्ही काय करायचं, सर्वात आधी तुम्ही तपासायचं की तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का नाही. जर लिंक असेल तर टेन्शन घ्यायची गरज नाही, पण जर आधार लिंक नसेल तर तात्काळ बँकेत जाऊन आधार बँक लिंक करून घ्या, नाहीतर तुमचा हप्ता अडकू शकतो. एकंदरीत सांगायचं झालं तर सरकारने 2 गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. ई-केवायसी पूर्ण करणे आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे. ही दोन्ही कामं पूर्ण असतील तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 100% खात्यावर जमा होईल आणि जर अपूर्ण असतील तर तुमचा हप्ता कायमचा बंद केला जाऊ शकतो.
आता कोणती कामं करायची आहेत हे तुम्हाला स्पष्टपणे समजलं असेल. आता आपल्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे हप्ता नेमका कधी येणार. सरकारने हप्ता वितरण करण्याची तयारी पूर्ण केलेली आहे. एकूण विचार केला तर राज्यातील सुमारे 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाईल. यात प्रत्येक पात्र शेतकऱ्याला 2,000 रुपये इतका हप्ता दिला जाईल. आता सरकारकडून डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. ही रक्कम थेट डीबीटीच्या माध्यमातून खात्यावर जमा होईल. एकदा प्रक्रिया सुरू झाली की पैसे येण्यासाठी फार वेळ लागणार नाही. म्हणजेच जर तुमची ई-केवायसी आणि आधार बँक लिंक पूर्ण असेल तर नमोचा 8वा हप्ता 100% तुमच्या खात्यावर येईल. जसं पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता तुमच्या खात्यावर जमा झाला, अगदी त्याच पद्धतीने नमोचा 8वा हप्ता सुद्धा येईल. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. ज्या बँक खात्यात पीएम किसानचे 2,000 आले होते त्याच खात्यात नमो शेतकरीचे सुद्धा 2,000 जमा होतील. वेगळ्या खात्याचा काहीच संबंध नाही. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, नमोचा हप्ता नेमका कधी जमा होणार. तर लक्ष देऊ नये का, नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानचा 21वा हप्ता जमा झाला आणि ज्या शेतकऱ्यांना 21वा हप्ता मिळाला आहे त्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर नमोचा 8वा हप्ता दिला जाईल. पीएम किसानचा 21वा हप्ता राज्यातील जवळपास 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. हाच आकडा आधार मानून 91 लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर नमोचा 8वा हप्ता सुद्धा वितरित केला जाईल. थोडक्यात सांगायचं झालं तर पीएम किसानच्या 21व्या हप्त्यासाठी सरकारने 2600 कोटींचा निधी दिला होता. त्याचप्रमाणे नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून जवळपास 3,500 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. आता पुढची महत्त्वाची प्रक्रिया काय आहे ते आपण समजून घेऊ. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएमचा 21वा हप्ता जमा झाला त्या सगळ्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर नमोचा 8वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे. म्हणजे केंद्राकडे असलेली 91 लाख शेतकऱ्यांची अंतिम यादी आता राज्याकडे सुपूर्द केली जाईल. जशी ही यादी राज्य सरकारला प्राप्त होईल तात्काळ नमोचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. सध्या मिळालेल्या माहितीनुसार पुढील 5 ते 10 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर नमोचा 8वा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होईल. एकंदरीत पाहिलं तर प्रक्रिया अगदी स्पष्ट आहे. केंद्र सरकारकडून पात्र शेतकऱ्यांची यादी राज्यांना दिली जाते. राज्य सरकार डीबीटी प्रक्रिया सुरू करते आणि डीबीटी सुरू झाल्यानंतर अवघ्या 5 ते 10 मिनिटात थेट खात्यावर पैसे जमा होतात. म्हणजे अंदाजे 5 ते 10 दिवसांच्या आत नमोचा 8वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, काळजी करायचं कोणतंच कारण नाही. आता अजून एक महत्त्वाची अपडेट शेतकरी बांधवांसाठी सरकारकडून आलेली आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा होत आहे. त्याचबरोबर रब्बी पेरणीसाठीचं अनुदान देखील खात्यावर येऊ लागलेलं आहे. पण अजूनही अनेक शेतकरी असे आहेत ज्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई आलेली नाही, रब्बी अनुदान मिळालेलं नाही किंवा पीक विम्याची रक्कम अजूनही अडकलेली आहे. तर अशा शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे की जेणेकरून त्यांचे पैसे लवकरात लवकर खात्यावर जमा होतील हे आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे आता उरलेले 2 ते 3 मिनिटं व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. आता एकंदरीत परिस्थिती समजून घ्या. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आधी पीएमचा हप्ता जमा होतो, नंतर नमोचा हप्ता जमा होतो आणि यासोबत नुकसान भरपाई, रब्बी अनुदान आणि पीक विम्याची रक्कम देखील टप्प्याटप्प्याने खात्यावर जमा होते. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आठवत असेल की राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 27,000 कोटींचं मोठं आर्थिक पॅकेज जाहीर केलं. त्याला मंजुरीही मिळाली. त्या पॅकेजबद्दल सरकारने अगदी स्पष्ट भूमिका मांडली होती. सरकारने काय सांगितलं होतं, प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा केली जाईल, त्यासोबतच रब्बी अनुदानाचे पैसे देखील जमा होतील आणि नंतर पीक विम्याची रक्कमही खात्यावर जमा केली जाईल. सरकारने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. कारण नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील जवळपास प्रत्येक शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे सरकारने अशी व्यवस्था केली की आम्हाला 1 रुपयाही मिळाला नाही असं कोणालाही म्हणावं लागू नये. तरीही वास्तव काय आहे ते पाहूया. गेल्या 10 ते 15 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा होत आहेत. पण तरी सुद्धा अनेक शेतकरी असे आहेत ज्यांच्या खात्यावर अजूनही 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही. जर तुमच्या खात्यावर या दोन्ही योजनांचे पैसे जमा झालेले नसतील तर आता नेमकं काय करायचं ते आपण पुढच्या भागात स्पष्टपणे पाहणार आहोत. आता पैसे मिळवण्यासाठी 3 अत्यंत महत्त्वाचे उपाय समजून घ्या. त्याच्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही तुमची ई-केवायसी पूर्ण करून घ्या. आता दुसरा उपाय म्हणजे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करा. आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा उपाय तो म्हणजे तुमच्याजवळ फार्मर ID कार्ड असणं सरकारकडून बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ही तीनही कामं जर तुम्ही पूर्ण केली तर लगेच तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील. आता इतकं सगळं करून सुद्धा पैसे आलेले नसतील, अशा वेळी तुम्ही काय करायचं तर लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, तुमच्या परिसरातील कृषी सहाय्यकाशी तुम्ही तात्काळ संपर्क साधा किंवा तहसील कार्यालयात जाऊन तलाठ्याची भेट घ्या.
तलाठी तुमचा प्रॉब्लेम नक्की सोडवतील. सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाचे पैसे जमा होत आहेत आणि सोबत पीक विमा सुद्धा जमा करण्याचं सरकारने ठरवलं आहे. आता पीक विमा कोणाला मिळणार? ज्या शेतकऱ्यांनी मागील खरीप हंगामात पीक विमा भरला होता अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होईल. आता हा पीक विमा हेक्टरी 21,000 ते 30,000 रुपयांपर्यंत मिळणार आहे. आता व्हिडिओमध्ये पाहिलेल्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या. पीएम किसानचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला. ज्यांना 21वा हप्ता मिळाला आहे त्यांच्या खात्यावर नमो शेतकरीचा 8वा हप्ता जमा होईल आणि तो हप्ता असेल 2,000 रुपयांचा. आता नुकसान भरपाईबद्दल बोलायचं झालं तर जिरायत पिकांसाठी 14,000 रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल आणि रब्बी अनुदानसाठी 15,000 रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय झालेला आहे. म्हणजे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर 30,000 ते 35,000 पर्यंतची रक्कम जमा होत आहे. ही रक्कम रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार देणारी ठरेल. यावरून स्पष्ट होतं की सरकारने दिलेला शब्द पूर्ण केला आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचं ठरवलं. तर लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, जर या सगळ्या योजनांपैकी तुमच्या खात्यावर 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल, तुमचं खातं पूर्ण रिकामं असेल, तर कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा किंवा तलाठ्याशी बोलून पहा. तुमचा प्रश्न 100% सुटेल. आता या 4ही योजनांबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला 100% समजली असेल. आता अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.